श्री गजानन विजय ग्रंथ श्री अध्याय 11 श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिण मूर्ती, ब्रह्मांडात जी तुझ्या विभूती तुझे रूपे तुझी देखा. तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचर, जे सरस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तू तुला भाग देत. नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येन कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजाच्या सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वांठाईच गवसशी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, श्री तटाकी साचार, महाकाल तुझकी. नागनाथ वैजनाथ, कृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्णरूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शिहर करी दीनबंधो. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हाशी गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनाशी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुराशी दासनवमी कारणे. सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निसिंभक्त होते दोन, त्यांची सरी नये कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकर. उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथसाचा, दैवयोग भास्कराचा तेथे चाला ओढावून. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक भास्कराशी केले देख. कोणी म्हणती निशंक डॉक्टर धडा बोलावणे, भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी. माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे व्रत अवघे कळवावे. ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका. गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्था श्रुत केला. तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हात्या वैरानी ऋण हे कोणाशी चुकेना. सुखलालाच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, तिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवीस पडदा आड, वाचू का मी सांग तुला. हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागुनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी. या शाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत बोल आता धडकर, काय तुझा विचार. ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी आजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसे ऐक्या अभंगात श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागुरू, अवघे काही कळते तुला. ऐसे ऐकता भाषण संतोषले श्री गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होत असे. कोणी म्हणाले गुरुराया भास्कराची वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तू आपुला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणवाया लागुनी, परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला. त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून, याबद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्यापून झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करासारखा भक्तराना जन्मे पुन्हा, पूर्वी जन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी धावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेषमणी भास्कराच्या.
तरी तो त्याचा द्वेष, कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपला उगवावया, म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले. त्या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या, आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो, त्याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. येन मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते जिथे खास नाही पटले, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकुनी. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता भानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुर तर, महाराजांच्या भक्तगणा, बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इतंभूत. माझी विनंती जोडून हात, हीच तुम्हा भास्कर म्हणे, महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळ स्मारक करुनी, त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलासाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर, पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबारायाने त्यांची स्मारके त्या ठाया ठेविले भव्य करुणी या. तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत, तरी त्याच्या मनात ऐसे आले एकदा, हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती, परी शंका येत चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकाशी मिळविले, एका ठाई मठात भले, महाराजांच्या उपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडूजींच्या दुकानावरी होता कारभार करीत, श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहूकार आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळून या त्या लोकाला भास्करे पदर पसरिला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थांचे स्मारक खास, भव्य व्हावे वराडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होऊन सुखे करीन म्हणा मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी. ऐसे स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले, या योगे ते चित्त भले, रुकरुक मनाची संपली. उत्तरोत्तर आनंदव्रती भास्कराची वाढत होती, जैसी लेकुरी आनंदती. पुढील सणाच्या आशेने माघ ते त्रयोदशीस महाराज उरले भास्करास, काल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भवांतक भवानीवर, जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर, करी पातकाचा संहार, नको करू जाता उशीर, जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी, पहाडे ब्रह्मगिरी, जेथे औषधी नाना परी बहुसाल असती उगवलेल्या, त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू हे देवा. भास्कर म्हणे गुरुनाथा, आता औषधी कशा करता, तुमची आहे अगाध सत्ता औषधी हुनी आगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण, तेथेच मी करी स्नान, अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसे ऐकता त्याची वाणी, समर्थ बदले हसवणी, हे जरी खरे जाणी, तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू शिर, पाहू तो त्र्यंबकेश्वर, बाळाभाऊ पितांबर याचे घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली, शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. उषावृती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय नीलांबिका, देवी गहिनीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात, धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला शे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासास आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वराडातून गजानन, जा घ्या त्यांचे दर्शन, अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून. नारळ साखर त्याशी द्या, हा हार घाला कंठात, तो मी एका साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत, आम्हा उभयती मानू नका. शिष्यानी तसेच केले, दर्शन घ्या या अवघे आले, कंठा माझी घातिले. दिलेल्या पुष्पहाराला नारळ आणि खडीसाखर ठेविले स्वामींसमोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास
वाटी परी न होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी. आज या पंचवटीत माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे येते. ते गेले धुमाळ वकिलाच्या घरा, महाराज आले नाशकात. लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारी गोष्टी अमित. ते असता झाल्या त्या अवघ्या सांगता, विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षेप आता, त्याची क्षमा करा हो. ते राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो आडगावी नेण्यास सॅमसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थे दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावी. आता तू जावे परत उगान पडे आग्रहात. सॅमसिंग मुळीच भक्त निसीम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपल्या त्या आडगावाला. पुन्हा शोधे येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन आडगावात हनुमान जयंती कारणे. आडगावी असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहारी भास्कर लोळविले फुपाट्यात. छातीवरी बैसुनी भास्करा केले ताडन. लोक पाहती दुरून, परी जवळ कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्कराशी सोडा आता. बेजार झाला उन्हाने, तै म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांशी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्कराशी महाराज आले विराडाशी. त्या आडगावी रामाशी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात, ते काय हे तुझ व्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रींनी. शेगावी माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियामान नासावया, त्याशी मारिले हे ठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावींचा साचार, काय घडला प्रकार तो आता पर्यसा. उत्सव काला झाला, वद्यपंचमी दिवस आला. 1 प्रहर दिवसाला. समर्थ म्हणती भास्कराशी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, आता आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला. माळ बुका वाहून भास्करे घातले पद्मासन, नासाग्री दृष्टी ठेवून. व्रती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुका वाहती. ते कौतुक पाहती, समर्थ दूर बैसुनी. भजन झाले 1 प्रहर, माद्यांनीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुजती महाराजास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्या सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सान्निध्य आहेत सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावून चौबाजूस विविध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरवीत आणिला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सान्निध्य जाण, होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे, आडगावाच्या सन्निधासाचे. अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षांची होती विशेष ते ठाया. निंब, अश्वत्थ, मांदार, आम्रवट, औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले, याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडार नाव ज्याचे, चिंचवृक्षांच्या सावलीत. जेवाया बसे पंगत, तई कावळे अतोनात. त्रास देऊ लागले काव काव ऐसे करीती. द्रोण पाथरीचे उचलून नेती, मल्लोत्सर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले. बिल्लांनी ते तयार केले, तिरकमटे त्या मारावया. तई बोलले गजानन, अवघ्या लोकां लागून नका मारू त्या कारण. अपराध त्यांचा काही नसे, या भांडणाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत. सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शल त्याशी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे. म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले गळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा.
तो पाहून ना वैकुंठीचा झाला आहे दवा. या सोम सूर्य लोकांचे कारण त्यांनी त्याशी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला नयसी गती त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच दया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण, ना तरी भास्कराला गुण येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जाण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकाशी अवघे पटले. परी गुसीज जे का बसले होते त्या मंडळीत, ते एकमेका लागुनी म्हणते झाले हसोनी, ही गजानने केली वाणी अस्थानी की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचिती उद्या मुद्दाम येऊनी. हे वेळे काही बोलती भाविका नादी लाविती, आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान येते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहे आले तेत, तो एकही ना दृष्टीपथ पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांशी शरण आले, 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सवचित सांगतो मी यदवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगाते लावून विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार. खडक काळा लागला थोर, गती खुंडली पहारीची, म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साहे करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोकेचार केली पहारीने तयार, दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालुनी, एरंड पोंगळ्या पेटवुनी सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बैसला अडकून दोऱ्यांची या गाठीवरी, पुंगी खाली जाईना दारूस विस्तव लागेना, पाणी दमदरी ना आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी, सुरुंग वाया जाईल की, म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोडा सरकिव, आणि तू येईल लवकर वरी, पुंगळ्या जातील तोवरी. 12ची या शेजारी म्हणजे काम होईल, त्या पुंगळ्या सरकवण्याशी कोणी नदजे जावयाशी. म्हणून या गणू जावऱ्याशी मिस्त्रीने दटाविले. काय करीतो बिचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा, यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जावऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्त्रींची गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला. दुसरीस जो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता, गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जावऱ्या भली कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकानी पेट घेतला सुरुंगानी, उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगडापार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशा रीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जावऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याचे असमंत भागात कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकिला आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकिविला पहारीने, गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती येताच गावात गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस, त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा नाहीसे साहस करी पुंगळीवरून सुटल्यावरी, मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज नेमाले साचार, गणू प्रती पहा या इतर लोक आले गावींचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा
सुरुंगचारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले, म्हणून मी वाचलो, तुझे पाया पहाया आलो. ना तरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमा नाही थोरसाचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. अल्लाह दाओ भाविकांप्रत, हेच इच्छी दासगणू. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11ोऽध्यायः समाप्त. जय गजानन महाराज की जय.